हरी परमार्थ प्रेमी प्रिय बंधू आणि भगिनींनो, सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग सर्वांना माझ्या माग म्हणावयाचा आहे. हरी सत्य साच खरी, नाम विठोबाची बरी, नाम विठोबाची बरी. येणे तुटतील बंधने, उभयलोकी कीर्ती जेणे. भाव ज्याचे गाठी, भाव ज्याचे गाठी, त्याशी लाभ उठा उठा. तुटतील बंधने, उभयलोकी कीर्ती जेणे. का म्हणे भोळा जिंकू जाणे कडी काढा. येणे तुटतील बंधने, येणे तुटतील बंधने, कीर्ती जेणे. पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. हरे चरणा संताजिया सुंदर जोराला संताजिया सुंदर जोराला संताजिया. श्रीगोंदा तालुका मुखरेवाडी. देवाजींच्या पूर्ण कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, थोरा मोठ्यांच्या उपस्थितीमध्ये सालाबादाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा हा पवित्र उत्सव सतोबा महाराजांच्या या उत्सवाच्या प्रित्यर्थ याही वर्षी तुम्ही आपण सर्वजण एकत्र आलो. विठाला का करावं, कशासाठी करावं? करणाऱ्यांना उद्योग नाही आणि ऐकणाऱ्यांना तुकडा मिळत नाही. पिछेशी आई का करावं, कशासाठी करावं? बरेच वर्ष झालीत करता 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 इथपर्यंत आलो. आता बंद करावा, दुसरं काहीतरी करावा. हाव म्हटलं तरी आहे, नाही म्हटलं तरी आहे. नकार दिला तरी आहे, होकार दिला तरी आहे. नाही म्हटल्यानं नाही होत नाही आणि मान्य केल्यानं काही मान्य होत नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू विठ्ठला. जगदंबा रवाडीला हाव म्हटलं तरी आहे आणि नाही म्हटलं तरी. भूमातेच्या भूगर्भामध्ये पाणी आहे. जे नवीन आलेले असतील त्यांना विषयाचं प्रयोजन समजून द्यायचं आहे आणि ज्यांना प्रयोजन माहिती आहे. प्रपंचामध्ये बॅटऱ्या लो होतात, नाकारता येत नाही, फोकस कमी मारतात, लाईट डिम होते, डिम. खरं बोलतो मी. प्रपंच न बने बा. जे नवीन आलेले आहेत त्यांना समजून द्यायचं आहे. माझ्या काही बापाची वैयक्तिक मक्तेदारी नाही आणि इथं तर पंक्ती भेद मुळीच नाही. सगळ्यांशी येथे आहे अधिकार, येथे आहे अधिकार, सगळ्यांशी येथे आहे अधिकार, सगळ्यांशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरिच्या नावे,
चालू आहे. मी म्हणन तवा नाही, हे सगळ्यांना माहित आहे. कुत्र्या मांजऱ्यांचा देखील स्वाद चालू आहे, बैलाचा गाढवाचाही चालू आहे आणि तुमचा आपलाही चालू आहे. पण कुत्र्या मांजऱ्याच्या पुढे सांगता सांगता रक्ताची गुळणी जरी केली तरी कुत्र्याला कळत नाही. कुत्र्याला चोर शोधतात, याच काय? कुत्रे चोर शोधतात का? माणसाला जे जमत नाही ते कुत्र्याला जमत. आणि कुत्र्यापेक्षा निपत्तर कुत्रे समजून घेतात का? त्यांचं काय ऐकतात असं म्हणतात. काय म्हणतात? या आमच्या सारख्या तुकड्यावर लागलेले बाजारू आम्ही हातच ऐकतो म्हणतात. असं असं कुठं असतं का म्हणतात. आणि दररोज आरडतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया येणं जाणं हरिविना, वाया येणं जाणं हरिविना, वाया येणं जाणं हरिविना, वाया येणं जाणं हरिविना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. चंद्राजा, एवढा तडतड नको करूस. ज्ञानोबाचं पानिपत करणारे आम्ही, तुकोबाची देखील वाट लावणारे आम्ही, जनाबाईला फाशी देणारे देखील आम्ही, आणि मीराबाईला विष पाजून मारण्याचा प्रयत्न करणारे देखील आम्हीच. संभा राजाच्या डोळे उपसणारे आम्हीच आवल्याने. दुसरे कोणी आहे? भाग्यानं ही गोष्ट कळते, ही गोष्ट भाग्यानं कळते. ही गोष्ट अभागी माणसाला कळत नाही, ही गोष्ट मोठ्या भाग्यानं कळते. तेथील प्रमाण ज्ञान विवेकाचे ते दिवस संतोषे, ते दिवस संतोषे, तेथील प्रमाण विवेकाचे ते दिवस संतोषे, ते दिवस संतोषे, देवी कळे. कुत्र्या मांजऱ्याच्या पुढे रक्ताची गुळणी जरी केली तरी जनावरांना कळत नाही. पावोनी मनुष्यपणा साधे ब्रह्मज्ञान, कोण साधे ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान. पुढे काहीच नाही काय. जाना पुछे विना तू बाई. आता हे गोटीच्या बाबाचे शब्द आहेत का ज्ञानोबा तुकारामाचे? आबरूदार माणसाला शब्द लागायला पाहिजे, बिना आबरूच्याले नाही लागत. आला बुवा आणि गेला बुवा, त्यांचं सांगायचंच असतं, आपलं ऐकायचंच असतं. विठ्ठल जय जय. अर्थ लोपले पुराणी नाच केला शब्द ज्ञान. हा विषय लोभी मने साधन श्री बोलवी. अर्थ लोपले पुराणी नाच केला शब्द ज्ञान. विषय लोभी मने साधन श्री बोलवी. कुठून आला गुमाऱ्या पंत म्हणतात. तुझी माय मरू दे बरं, कसा घुमत नाही बघू. मेंटल, कुठून आला गुमाऱ्या पंत म्हणतात. लाजा नाही वाटत का रे?
लाज नाही वाटत? तुझं एकुलता एक वंशाचं मरू दे बर, 12 सन आलेलं या देवाला त्या देवाला 50 ढकल्यानंतर कुठंतरी देव पावला आणि कालाच्या वगामध्ये वाहून गेला. तू घुमणार नाही का? घुमणार नाही? नाव ठेवताना काही वाटत नाही का? कुत्र्याला आणि मांजऱ्याला ही गोष्ट कळत नाही, माणसाला कळण्यासारखं आहे का? माणसालाही कळत नाही. मांडणाऱ्यानं विषयाचं प्रयोजन व्यवस्थित मांडायला हवं आणि ऐकणाऱ्यानं देखील धड ऐकावं. कळणार नाही? कोडियाची कीर्ती वाढली गहन, कोडियाची कीर्ती वाढली गहन, कोडियाची कीर्ती वाढली गहन, कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाची, केले रामायण रामाची, केले रामायण रामाची. अजामेळांत मरणाशी आला, प्राणाचा तेवेळी म्हणे नारायण, आणि त्यासाठी विमान पाठवले. चुकीचे समजून जर घेतलं तर चांगलं जग नाही, पण नाही ना कळत, नाही कळत. असू दे कीर्तनकार महाराज, काय पेटवायचं का त्याला? समजत नाही त्याला, दारुड्याचं मुस्कट बघा, पण या न समजणाऱ्या धर्मपुडव्यांचं मुस्कटही बघायचं नाही. दारुड्याचा पाया पडा. धर्मपुडव्यानं धर्मपुडाला शब्दच कळत नाही, ज्ञानोबाची निंदा करतात आणि दररोज म्हणतात हरी विना जन्म नरकाची पैसा. यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो. तुम्ही प्रवचन सांगा, प्रवचन ऐका, तुम्ही कीर्तन ऐका, ऐका. भाऊ, तुम्ही कीर्तन सांगा, कीर्तन ऐका. तुम्ही भागवत सांगा, भागवत ऐका. तुम्ही भागवत, तुम्ही अन्न दान करा, गाई दान करा, सोनं दान करा, वस्त्र दान करा, जमिनी दान करा. काशीला जा, प्रयागला जा, हरिद्वारला जा, ऋषिकेशला जा, बद्रीनाथला जा, पंढरपुराला जा, आळंदीला जा, तुळशीला दिवा घाला, सूर्याचा नमस्कार करा, देवघरातल्या देवाची पूजा करा, उपास करा, तापास करा, होम करा, हवन करा, दिंड्या करा, वार्या करा. कुठून आला रे आजचा बुवा उचलून? म्हणजे मी आतंकवादी आहे का? मी बॉम्ब टाकायला बनू काय? माझे अनुसंधाने विना स्नान संध्या जप होम दान हातवा धर्म जान. काही सांगितलं नाही का त्यांनी? काही सांगितलं नाही. जर समाजाला सांगितलं आणि एखाद्यानं जर ऐकलं, माय मरून जाईल का? सांगणाऱ्यानं जर हे सांगितलं आणि ऐकणाऱ्यानं जर ऐकून घेतलं, माय मरून जाते का? माय मरून जाते का? चांगलंच होईल. माझे शास्त्र म्हणजे वरण भात खावानी पट्टरवाई आहे का रे भाऊ? अय भाऊ, संत साहित्य म्हणजे काय? बायका पोरं पोसण्यासाठी आहे, वरण भात खायची पत्तरवाडी आहे. तुका म्हणे आंधळे ते संसारी, तुका म्हणे आंधळे ते संसारी, तुका म्हणे आंधळे ते संसारी, तुका म्हणे आंधळे संसारी. नाही हरी ओळखीला, नाही हरी ओळखीला, माझी वाणी तुझे वरती गुणाला, माझी वाणी तुझे वरती गुणाला. हे उदाहरण जर राहिले नसते, आपल्याला मारलं असतं भाऊ. लय रा सर्वसामान्य जनतेला असल मरू दे,
पण सांगणाऱ्या माणसाला लय राग. तुम्ही पण त्यांचेच आहेत का? तुम्ही पण त्यांचेच आहेत? म्हणजे आम्ही काय पाकिस्तानात ना आलो काय? कळावं का नाही? तुम्ही पण त्यांचेच आहेत का? मी महाराष्ट्राचा मंत्री व्हायला पाहिजे, पिस्तोल मध्ये गोड्या घालून उडवीन मी, पण मंत्री नसल्यामुळे त्या गोष्टीला विलाज नाही. माझेनी अनुसंधाने विना स्नान संध्या जप होम दान हात अधर्म जाण. 4-8 पानांचा पेपर असतो. पेपराला कुठल्या तरी बाजूला एका पानावर एवढी एवढी उलू उलू बातमी असते. ती बातमी खरी असते का खोटी असते? खरं बोला बरं. 7-8 पानांचा पेपर असतो, वर्तमानपत्र असतं. देशदूत असू द्या, मुंबई चौफेर असू द्या, देशदूत असू द्या, कुठलंही वर्तमानपत्र असू द्या, त्याच्यामध्ये कुठल्या तरी पानाच्या शेवटच्या कोपऱ्याला एवढी उलू उलू बातमी असते. बातमी खरी असते का खोटी असते? खरं बोला बरं. पेपरातली बातमी खरी असते ना का खोटी असते? मग पेपरातली बातमी जर खरी आहे, संत साहित्य फावड्यानं पैसे ओढण्यासाठी संत साहित्य का समाजाला समजून देण्यासाठी आहे? तुकड्यावर लागलेले माणसं शब्द समजत नाही. झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, आरदानी भरले जग, आरदानी भरले जग. आहा उद्दिष्टाचा भाग, उद्दिष्टाचा भाग. आशेष उडाला तसे उद्देश उडाला तोचे उद्देश काय मार्ग आहे संतांचा? संतांचा काय मार्ग आहे? महाराज येणार आहे तो. संतांचा काय मार्ग आहे? डांबरी सडक आहे का? खड्यांचा मार्ग आहे काय? पाऊलवाट आहे काय? मग बैलगाडीचा रस्ता आहे काय? संतांचा काय मार्ग आहे? गणगोळ्या उघडणे काय मार्ग आहे? जो मुकला श्वासाला तो जातो रे नरकाला. ते सांगितलं जात नाही भलत. सोचे सोचे मारी हाका पडे तुका मनोनी, हे पडेल तुका मनोनी, पडेल तुका मनोनी. सांगणाऱ्या माणसानं या विषयावर लक्ष दिलं. जो मुकला श्वासाला सासे सासे मारू हाका, ज्याचा श्वासोश्वासाचा परिचार आहे का? एखाद्यानं लक्ष दिलं का? आणि ज्यांना लक्ष दिलं त्याला भानामती म्हणतात. हे मेंटल माणसं बावटाटाची आहेत का रे तुम्ही? शब्द डोक्यात बसतात का? आणि हे जर समाजाला सांगितलं काय माय मरून जाते का? सर्वान वडील अंतरात्मा, सर्वान वडील मराठी शब्द नाही का? इंग्लिश मध्ये महाराष्ट्रातली मराठी आहे ना. अरे लाज वाटायला पाहिजे ना नाव ठेवणाऱ्याला. हा अरे सांगून बी गेलेत ते मायबाप आणि लिहून पण गेलेत रे. अय पापी. अरे ऐक रे जरा. हजारोनी लोक दररोज तुझ्या कीर्तनाला येऊन बसतात. तू काय सांगायला पाहिजे रे? काय सांगायला पाहिजे? टला ट फला पाय अंगण पेट 9 हात काकडी 10 हात बी सांगायला पाहिजे का? जसं आहे तसं सांगायला पाहिजे.
देवी देवतांचा जर कराल तर देवी देवतांपर्यंत जाणार. मी काही चुकीचं बोलतो मी? देवी देवतांचा जर कराल तर देवी देवतांपर्यंत जाणार. पितर पाट्यामध्ये पितरांचा जर कराल तर पितरांपर्यंत जाणार. अथवा पितरांची व्रते वाहती जयाची चित्ते ते जीवित सरलिया तया ते पितृत्ववरी. हे जर उदाहरण राहिली नसती मला दिवसा ढवळा मारला असतो तुम्ही, खूपच असता. नक्की मी भाग्यवान आहे. श्रीपाद माऊली ढकल्यानंतर माझा जन्म झाला. मी भाग्यवान आहे. ज्ञानोबा तुकाराम नंतर माझा जन्म झाला, नाहीतर आधार मिळाला नसता मला कोणाचा. अथवा पितरांची व्रते वाहती जयाची चित्ते ते जीवित सरलिया तया ते पितृत्वरी. श्रीपाद महाराज की जय. सांगणाऱ्याची अक्कल कान पडली का? काय सांगत नाही रे लोकांना? हे काय सांगत नाही? माझ्या भाऊनं मग असे प्रमाण दिलं. अर्थ लोपले पुराटे नाच केला सगळ्याने, साधनाची बुडविले अतुल पुराणे. कथा गोष्टी ऐकल्यानंतर सत्कर्म घडेल. चांगला ऐका, फेर चुकणार नाही. आणि परमार्थ माझ्या वाडवडिलांनी फेर चुकण्यासाठी शोधलाय. डोकं नाही चालत का? डोकं नाही चालत. भलत्या ठिकाणी डोकं लावतात आणि जिथं लावायला पाहिजे तिथं डोकं लावत नाही, भलत्या ठिकाणी लावतात. डोंगर उखरून उंदीर काढतात, काहीच कसं वाटत नाही. आणि इकडं म्हणतात जगचंद्रावर गेलं. गप्पा जरा, तू तुझं बघ. शब्दच कळत नाही. कथा गोष्टी ऐकल्यानंतर सत्कर्म घडतं, फेर चुकणार नाही. आणि माझ्या वाडवडिलांना हे जे नियोजन शोधून काढलेलं आहे भक्ती मार्ग, सत्कर्म घडण्यासाठी नाहीये, फेर चुकण्यासाठी आहे. आणि फेर चुकण्यासाठी एकच उपाय आहे. वाया व्यर्थ कथा सांडी वाया व्यर्थ कथा आपल्या बापदादानं आपल्या नावावर 2-4-8 एकर जमीन करून दिली. त्यानं कशी कमवली त्या बापाला माहिती रे. 4 वेसा शास्त्र, 18 पुराण, 11 उपनिषद, माऊलीचा 28 अभंगाचा हरिपाठ, 5049 अभंग तुकोबरायांचे, 8000 ओव्यां 9000 ओव्यांचं ट्रान्सलेशन माझ्या ज्ञानोबारायला त्या ज्ञानेश्वरी मध्ये करून ठेवलं रे. 700 श्लोकांचं ट्रान्सलेशन 9033 ओव्या ज्ञानोबांना लिहिल्या. बाप दाद्यानं 2-4-8 एकर 10 एकर जमीन घेऊन ठेवली. त्या बापाला माहिती श्रीगोंद्याला गेल्यानंतर कब्बर चहा प्यावा बाजाराच्या दिवशी असं वाटत होतं त्या बापाला. पण नाही, त्याला नको. 1 रुपया खर्च होईल, तो 1 रुपया माझ्या लेकरासाठी कामी येईल. रुपया 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 रुपयाला रुपया लावून त्या बापाला ही इस्टेट कमवून ठेवली ना रे. याच्यासाठी जप, याच्यासाठी याच्यासाठी जप, याच्यासाठी जप, याच्यासाठी जप, याच्यासाठी जप, याच्यासाठी
माझ्याकडे काने 10 एकर जमीन आहे. 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 माझ्या तू बंद कवा करशील आता? ऐ मूर्खांचा शिरोमणी, झोपू देणारे लोकांना. ऐ मूर्खांचा शिरोमणी, झोपू देणारे लोकांना, उद्योग करू देना लोकांना. का गाडतोस लोकांना? जरा ऐक ना, बंद कवा करायचं? बाप दाद्यानं जमीन इस्टेट नावावर करून दिली 2-4 एकर. निवड तुम्हाला वर्णन करण्यासाठी आहे का बी पेरण्यासाठी? हा, तुम्हाला गावकडे काय पद्धत छे? नाव ठेवणारे भाऊ, तुम्हाला गावकडे काय पद्धत छे? निवड जमीन वर्णन करण्यासाठी आहे का बी पेरण्यासाठी आहे? पेरतात का बी? बी पेरतात? जर बी पेरत असाल, मी मरीनानं तुमच्या पुढे जन्माला येईन, श्रीपाद माऊलींची माळ काढीन आणि तुमची माळ घालीन मी. बी पेरतात? सांगणाऱ्या सगळं निवड वर्णनच करतात. बी जर पेरत असाल तर नाव ठेवणार नाही. आणि दररोज म्हणतात मन छुनी नवनीता गचांड धरणारा कोणी पैदा झाला नाही म्हणून का? उद्धाराचा मार्ग राहिला बाजूला. देवी देवतांचं कराल तर देवी देवतांपर्यंत जाणार, भूतांचं कराल भूतांपर्यंत जाणार, माय बापाचं करणार माय बापापर्यंत जाणार. माझं जर करत असाल तर माझ्यापर्यंत येणार. कोणचं बरोबर कोणचं चूक? सारासार म्हणजे तुम्हाला निवाडा करता येत नाही? निवाडा करता येत नाही? परस्त्रीला बायको म्हणता काय तुम्ही? निवाडा करता येत नाही? ती तरी बाई आणि ही तरी बाई. तू फक्त बोलून बघ. नाही लाकूड घातलं मग बोल. साराचा निवाडा करता येत नाही? भाजी खारट झाली, साराचा निवाडा करता येत नाही? भाजी तिखट झाली, तुम्हाला कळत नाही? घरामध्ये बायकोने डोळे वटारले हे कळत नाही? साखर संपली असेल कळत नाही? साराचा विचार करता येत नाही? देवी देवतांचं करणार तिथपर्यंत जाणार, माय बाबाचं करणार तिथवर जाणार, भूतांचं करणार तिथवर जाणार. माझं जर कराल तर माझ्यापर्यंत येणार. सारासार विचाराचा निवाडा करता येत नाही? सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठे नाम धरा कंठे. सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठे नाम धरा कंठे. खडे वेगळे, गहू वेगळा, खडे वेगळे, डाळ वेगळी, खडे वेगळे. सार आणि आसाराचा निवाडा करता येतो ना? मग इथं नाही करता येत का? एक परवा दिवशी मला महाराज भेटला होता पुसवाड मध्ये. बरं म्हणलं आमचं बोडबाड. त्याला म्हटलं तू बायकोला बहीण म्हणतो का? म्हणलं बरं वहिनी, कशी अक्कल रे तुला? परमार्थ करायचा फेर चुकवण्यासाठी, इतरत्र धंदे करण्यासाठी परमार्थ नाहीये. उजावाया आलो वाटा
आणि खरा खोटा. आणि आमच्यासारखी काही महाराष्ट्रामध्ये बावलट फिरतात ते सांगतात सगळं सारखंच असतंय. सगळं सारखंच असतं काय. आता माझं जळगाव राहिलं उत्तर दिशेला आणि मी धडकलो दक्षिण दिशेला. माझ्या बापानं ठेवलं काय माझं गाव. हा? गेले विसरोनी खऱ्या तुका म्हणे कैसे अंधळे हे आमचे तुकोबा म्हणतात 300-400 वर्षापूर्वी, अरे तुम्ही श्रीपाद माऊलीचं नका ऐकू, रामदास माऊलीचं नका ऐकू, माझ्या मडके दादाचं नका ऐकू रे, नका ऐकू. जे जे देखने सकाळा वर्षापूर्वी आमच्या तुकोबा सांगतात, देवच जर कडत नाही तर उद्धाराचा मार्ग कवा कडे. देव जर डोक्यात बसत नाही तर देवाचं नाम कधी डोक्यात बसल. आणि देवापेक्षा तर देवाचं नाम श्रेष्ठ आहे. डोकं नाही चालत का, डोकं नाही चालत. पहिल्या बायको देव नाही पावला तर मग आणि दुसरी नाही पावला तर आणि तिसरी नाही पावला तर काही लाज वाटत नाही. मेल्यानंतर वंशाला दिवा पुसकल्यानंतर नाव चालावं एवढी अक्कल आहे जीवाला. आणि इथं कशी कान पडली. देव जर कळत नाही तर देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ आहे. कधी कळायचं, कधी कळायचं. जनावराच्या जन्मामध्ये गेल्यानंतर शेवटाची पाळी एक मनुष्य एकानं एवढा मोठा दंडा हातामध्ये घेतला, तो तर असं खोचलं आणि कुत्र्याच्या पाठीमागं पडायला लागला. धाव 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 टाकायचं लाकूड. तोपर्यंत आमच्या सोनवणे दादा सारखा महात्मा खिडकीतनं बघत होता. दया आली बिचाऱ्याला. लगभग लगभग पायऱ्या उतरलं, रस्त्यावर आला. अहो म्हणला, काका कशाला मारतोय बिचाऱ्याला, मुका प्राण्याला लागन त्याला कमरेला कुठं तरी, नका ना त्याला मारू. अरे तुम्ही जरी त्याला रप रप मारलं ते फौजदारी करणार नाही. आणि जरी जाईन मी तिथं सांगन खाते, त्याला तोंड नाही, नका मारू. म्हणला, सोनूने बाबा तुम्ही गप्प बसा, तुम्हाला माहित नाही. माहित नाही म्हणजे मला असं वाटत होतं देवळाला जाऊन पंतीतलं तेल चाटण काय नव्हतं. बरं, मग यानं तेल नाही चाटलं, मग देवावर मुतला. कोण कोण पंतीतलं तेल नाही चाटलं, देवावरच मुतला. सोनवणे दादा म्हणतात, अरे मित्रा,
त्याला जर कळलं असतं, कोणाला बोलत का कोणाला? अरे मित्रा, सोनवणे दादा म्हणतात, अरे मित्रा, त्याला जर कळलं असतं हिंदुस्थान मधल्या भाग्यवान दैववान पुण्यवान लोकांचा दगड देव असता, त्यानं मुतलंच नसतं. चला, कीर्तन म्हणजे फैसला, मनामनी नाही. फैसला सारा साराचा निवाडा म्हणजे कीर्तन. उजळा वया आलो वाटा. कीर्तन म्हणजे परिवर्तन, जैसे थे फैसला. ऐका दगडाची करी तशी सेवा, काय कोणी दैवा केलं, काय कोणी दैवा केलं. दगडाची करी तशी सेवा, काय कोणी दैवा केलं, काय कोणी दैवा केलं. आबरूदार माणसाला शब्द लागतात. आबरूदार माणसाला शब्द लागतात. बिन लाजाला काही लागत नाही. बिन लाजाला काही नाही. त्यानं सगळं सोडून डोक्यावर धरलंय बिन लाजेने. आणि त्याच्यामध्ये आमचा पहिला नंबर आणि तुमचा आमच्यावर लय भरोसा. मी जर सांगितलं बैल गाभण असलाच पाहिजे, सांगणारा तर मेंटल आहेच. पुढे नाही बोलत मी, मला रात्रभर राहायचं. मोबाईल मध्ये सर्च केल्याबरोबर अभंग येतो माऊली ज्ञानोबारायांचा. ज्ञानोबारायांच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये एका दिवसाला करोडो रुपयाची उलाढाल फावड्यानं पैसे ओढतात, सौदा करतात, व्यवहार करतात. लाजा नाही वाटत. कोण्या गुन्हे भुली पडली ते गव्हाला, कोण्या गुन्हे भुली पडली ते गव्हाला, कोण्या गुन्हे भुली पडली ते गव्हाला. तीर्थाच्या माहेरा नवलखसी, तीर्थाच्या माहेरा नवलखसी, नवलखसी, नवलखसी. कोण्या गुन्हे भुली पडली रे गव्हाला, कोण्या गुन्हे भुली पडली रे गव्हाला. तीर्थाच्या माहेरा नवलखसी, नवलखसी, नवलखसी. तीर्थाच्या माहेरा नवलखसी, नवलखसी, नवलखसी. कोण्या गुन्हे भुली पडली रे गव्हाला, कोण्या गुन्हे भुली पडली गव्हाला. मी तुमले असं विचारस, नाव ठेवणाऱ्यांना मी तुमले असं विचारन, कातड्याच्या डोळ्यानं जे दिसत ते सत्य का मरणार आहे? या कातड्याच्या डोळ्यानं जे दिसत वाकडं तिकडं होणारच आहे ना. अरे डोळे नाशके, जरा ऐका. सायंकाळी जर खडा रुतला, सकाळी डोळा सडतो. आणि या सडक्या डोळ्याने देव बघायला निघाले, काहीच वाटत नाही काय? देवाची टिंगल करता का आदर करता हेही कळत नाही. महाराजाला ही गोष्ट कळू नये. दररोज म्हणतात ज्ञानदृष्टी हरपली, नाही म्हणत. गचांड धरणारा कोणी पहिला झाला नाही महाराष्ट्रामध्ये, म्हणून सगळी मनमानी का? ज्ञानदृष्टी हरपली. चांबड्याच्या डोळ्याला देव दिसतो का देवाची प्रतिमा दिसते? प्रतिमा देव का प्रतिमेला सोडून देव आहे? डोकं चालत नाही. भाव जरूर ठेवा, गदड भाव ठेवू नका. तुम्हाला गावल्या जो बाहेर गावरून पाहुणा यस, तो वैकीना माणसातले राम राम करस का उठल्या सुटल्या कोली बी राम राम करस. राम 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 राम. येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटल मधून आलेला ओळखा रे वस्तू चालावे कल्पना, नका आरमाना जाऊ, नका आरमाना जाऊ. स्वर्गा पुण्यात मगे पापे येऊन सगळे राजहंस बसलेले दिये. त्यांना फक्त प्रमाण टच झालं म्हणजे त्यांना समजतं की याचं लेक्चर बरोबर आहे, त्याला पुरावा आहे. तुम्हाला कुठं खटला न्यायचा तिथं न्या, मला वेळ कमी आहे. चांबड्याच्या डोळ्याने जे दिसतं ते सगळं नासक आहे.
कारण बघणाऱ्यांना असकेत भाऊन मग अशी प्रमाण दिलं जे जे देखाने सकट खटला कुठं न्यायचा खटला कुठं न्यायचा मला गोड गोड बोलता येत नाही का मला दाढीला हात लावता येत नाही का ज्यानं मला कीर्तनाला बोलावलंय शिंदे दादानं मी त्याचं नाव अर्धा काढायला पाहिजे का नको कीर्तनामध्ये हे वाजणारे माझे बंधू बाजू राहिले यांचं नाव घ्यायला मला काय रोग येतो का रे मला गोड गोड बोलता येत नाही का 500 कोसावरून मला तुम्ही इथं बोलवता इकडं बुवा नाहीत का अरे दगड बाजूला केला म्हणजे महाराष्ट्रामध्ये बदबद बुवा त्यांचा हेतू एकच आहे की 100 एखाद्याला ठोका बसावा म्हणून इथं बोलवतात ना मी माझ्या मताचं काही मांडतो का मी इथं ज्यांच्या जीवावर उड्या मारतात त्या संतांचेच प्रमाण आहेत ना कीर्तनामध्ये ज्ञानोबा तुकारामाचे का घोटीच्या बाबाचे काय सांगितलं प्रमाण मगाशी डोक्यात बसतं का प्रमाण आबरूदार माणसाला शब्द लागतात बिना आबरूचा धंदा जे जे देखणे सकट काय प्रमाण आहे ते जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ अरे ऐका म्हणून चिंती चरण कमळ रुक्मादेवी वरू विठ्ठलाचे का रे बायकोच्या बहिणीची मराठी कळते का बायकोच्या बहिणीची मराठी कळते अय ज्वारी बाजरीतला बुवा बायकोच्या बहिणीची मराठी कळते का रे आणि संतांची मराठी नाही कळत का आपुला तो देव एक करून घ्यावा याला 3 नंबरला इतिहास सांगितला तुकोबानं 400 वर्षापूर्वी अविनाशी करी आपणा आईचे अविनाशी करी आपणा आईचे अविनाशी करी आपणा आईचे अविनाशी करी आपणा आईचे अविनाशी करी आपुले आईचे अविनाश करी आपुले आईचे अविनाश करी आपुले आईचे अविनाश करी आपुले आईचे लावी मना पीचे गोविंदाचे लावी मना पीचे गोविंदाचे येरते माईके सुखाची येरते माईके सुखाची गणिती येरते माईके सुखाची गणिती येरते माईके सुखाची गणिती माझा कमी पाठ आहे मित्रा मी 3.5री शिकलेला माणूस आहे राम राम स्मरा आधी दुसरे धंदे बंद करा आणि संत सांगतात तेवढं करा सलून वाल्या न्हावी लोकांचा उकिडा उकरल्यानंतर काय निघतं सोन्याचे चिपाड काय बिनलाजा धंदा हा? सुतार लोकांचा उकिडा उकरल्यानंतर काय निघतं बिस्किट लाकडाच्या चिपा डोकं नाही चालत का राम राम स्मरादी लाहो करा गाठ घाला मुडबंदी सांडा वाहू द्या उपाधी लक्ष लावून तुझा बाप सांगा लोकांना गणगोड्या उघडायला लावतात लाजा नाही वाटत का हा रीत कोण सांगावी रीत हा कोणी सांगावी रीत जाणत्यानं का नेत्यानं सांगतात का मग सांगतात नुसता सांगतात असं करा म्हणजे असं होईल तसं करा म्हणजे तसं होईल तुझं बघ आमचं आम्ही बघून घेऊ स्वर्गा पुण्यात्मके पापे येईचे आहे का नाही नाहीये नाहीये का नसेल तर मी तुमची माळ घालतो मी अरे वयाच्या 16व्या वर्षी क्रांती आहे त्या माऊलीची ज्ञानेश्वर महाराज माहितीये लोकांना स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे ऐका जरा समोर बसलेली ती ताई बघा ती ताई रिक्षाच्या बाजूला बसलेली त्या रिक्षाच्या बाजूला हा
स्वर्गातल्या रंबेपेक्षा सुंदर दिसायला, पण नागपुड्यावर मशीन पाय ठेवला. चव गेली रे, चव गेली रे. नाक नाही देणे वाया गेली, नाक नाही देणे वाया गेली, नाक नाही देणे वाया गेली, नाक नाही देणे. एखादं पार्ट कमी जास्त असलं जमत, पण नाक असावं. एखादं शरीरावरचं पार्ट समिश्रम असेल जमत. एक डोळा फुटका असेल दुसऱ्यानं जमत, एक बधीर असेल दुसऱ्यानं जमत, एक तंगड गेलं जमत, एक हात गेला जमत, बोट गेलं जमत. एखादं पार्ट समिश्रम असेल जमत, पण नाक असावं. आणि मुद्द्याचाच माल नाही. आहे का तो माल आहे? काय ते करावे 32 जर माल राहिला असता गणगोड्या उघडायला लावला असतं का? हा आहे माल. अरे त्या मालाला सोडून खरा माल या जगात दुसरा कोणता नाही. नामा परत साधन नाही, नामा परत साधन नाही, नामा परत साधन नाही, नामा परत साधन नाही. जतवाने करतील नाही, जतवाने करतील नाही. आई झाला बांधा गावी, आई झाला बांधा गावी. वैष्णवांचा माल उदारीचा का रोखीचा? आज सांगणारा उदारीचा का रोखीचा? अरे या गोष्टी तुम्हाला याच मंडपामध्ये ऐकायला मिळतात राजा. या मंडपाला सोडून बाजारात जावा, 10,000 रुपये द्या एखाद्या महाराजाला, त्याला म्हणा भल्याचं सांग. जर सांगत असेल त्याची माळ घाला, आमची मुस्कटही बघायला येऊ नका. आमचा कुठं माल सडकाय की सडून जाईल. अरे हे तर माझ्याकडे 24 कॅरेटचं सोनं आहे. आजच्या अभंगाची पहिली ओळ ऐका. सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे. विठोबाचे नाम बरे, तुम्ही बंधने, बंधने नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. नदीला महापूर चालला, सामान्य नाही, महापूर चालला. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, तदीपासून आपलं येणं जाणं चालू आहे. आजकालचं नाही. मी 40 वर्षाचा झालो, 50 वर्षाचा झालो. नाही 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 नाही. सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवानी, तदीपासून आपलं येणं जाणं चालू आहे. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तन, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जाणे, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जाणे. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची माती उभे करून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची माती उभे करून हात. भयानक आणि डेंजर अवस्था. नदीला महापूर चालला, गावाची गावं वाहतात, झाडाची झाडं वाहतात. बाबा 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 न बने.
जातीवंत कोळ्याचे जरी तुम्ही असाल, मी तुमचा पाया पडतो आज हजारो लोकांमध्ये. श्रीपाद माऊली पांडुरंग दादांच्या आशीर्वादानं माझा माथा आणि हे 2 हात तुमच्या चरणावर लीन होतो. ऐका, जातीवंत कोळ्याचे जरी तुम्ही असाल, नदीच्या तीरावरचे जरी असाल, मरून गेले बघत्या लब्या फुरसुंडी सारखे 14 चौकडी लहान 14 चौकडी लंकापती तोही गेला. हा काय म्हणताय? नदीच्या तीरावरचे जरी असाल, जातीवंत कोळ्याचे जरी तुम्ही असाल, एक शब्द ऐका, त्या गोष्टीमध्ये जरी तुम्ही नकशिकांत पारंगत असाल, तुम्ही माझे आहात म्हणून तुम्हाला सांगतो ना. तरी अर्जुना हे बीज पुढती सांगितले, तुझ माझ्या अंतकरणीचे गोज. विचारा विचारा, अरे विचारा, एखाद्याला विचारा, फुकट नका विचारू. तर 1000 रुपये व्याजानं काढा त्याला त्याच्या खिशामध्ये द्या. मला कुठं माझ्या बापाचं द्यायचंय? 10 द्या नाही तर 20 द्या. उड्या आणू नका. त्याला एक सुंदर प्रोसिजर आहे. सत्य साच खरे एक प्रोसिजर आहे त्याला. विवेक जरा जागा ठेवा म्हणजे कळेल. अरे पुढचा माणसाचा येईल, गॅरंटी नाही. इम्पॉसिबल कुत्र्याचा येईल. मरायच्या वेळेला ज्या दिशेला भावना जाते तिकडे जन्म घ्यावा लागतो. आता मागून येईल फेरा, आता मागून येईल फेरा, हे तोंड घडे राना घरा, हे तोंड घडे राना घरा. मी आता घरामध्ये जगताप दादांचं प्रवचन ऐकत होतो. मी काय ओवी भाऊ घेतलेली, तुम्ही होते ना प्रवचनाला, मरणी जयाचे आठवे. नाही ऐकत, नाही ऐकायचं का रे? घरी झोपा ना मग. कशाला आमची हिट खलास करताय? मरायच्या वेळेला ज्या दिशेला भावना जाते तिकडे जन्म घ्यावा लागतो. मेल्या मागे जाणे हे तो सर्वांशी करणे पुढे परी जन्म मरण निवारणे. हा स्वार्थ कवणे न करीजे. जे करायला पाहिजे ते करत नाही भलतच. मरायच्या वेळेला जर तुमची भावना घरामध्ये गेली तर पाल होऊन जन्माला यावं लागतं. सत्याला पाठमोरे होऊ नका. मरायच्या वेळेला तुमची भावना जर घरामध्ये असेल, तुम्हाला खुश होऊन जन्माला यावं लागेल. मरायच्या वेळेला तुमची भावना, तुमचा विचार जर घरामध्ये असेल, तुम्हाला उंदीर होऊन जन्माला यावं लागेल. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याची झाली अंगे हरी रूप, त्याची झाली अंगे हरी रूप, हरी मुखे गाता हर परी चिंता, हरी मुखे गाता हर परी चिंता. एकर 2 एकर वावर आणि मरायच्या वेळेला आपली भावना, आपला विचार यांच्या भाषेमध्ये काय बोलायचं? तुमची वासना मरत्या वेळी जर वावरामध्ये राहिली तर बैल होऊन यावं लागतं. बैल होऊन राजा. अरे ऐका जरा, जन्म नाही रे आणि
सुंदर प्रोसिजर आहे. सत्य साच खरे. नाही तुम्हाला मिळायचं दुसऱ्या ठिकाणी जा. मी तुमचा पाया पडतो. कोड्याचा पाया पडा. कैम्या उद्धार पावे. काही कृपा करील नारायण. पंढरपुराला आज गंगोळ्या मिळतात. पंढरपुराला घोंगड्या मिळतात. पंढरपुराला अष्टगंध मिळतो. पंढरपुराला बुक्का मिळतो. पंढरपुराला माडी मिळतात. पंढरपुराला फोटो मिळतात. पंढरपुराला काही नाही मिळत. सगळं मिळतं. एवढंच मिळत नाही. संत बिन प्राप्ती नाही आईचे. वेद साधू संतांना थोरा मोठ्यानं ऋषी मुनींना जपी तपींना साधू संतांना वाडवडिलांना परमार्थ युक्तीचा शिकवला का दांडगाईचा शिकवला? खरं बोला. मोठ्यानं बोला. आज मी डाव्याला आले का इथं? मने हा सांगायचा रोग लागला का रे? वाजत असे बोंब कोणी ऐकती कान. हेही आमचं मागच्या जन्माचं पापच म्हणावं लागल मित्रा. मी तरी म्हणतो माझं पापच असलं पाहिजे. कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर मी माझ्या मनात विचार करतो मित्र, श्रीपाद बाबा पांडुरंग दादा ऐकू नये. मस्त प्रयत्न करतो मी आज हळूहळू बोलायचं. एखादा तासच बोलायचं. जास्त बडबड नाही करायची. ज्ञानोबाला यांनीच खाल्लं. तुकोबाची वाट यांनीच लावली. जनाला फाशी यांनीच लावली. जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत वापर करून घेते. शिंदे माऊली खरं का खोटं? ज्या दिवसाला माझा स्वर सुटन, ज्या दिवसाला वरचं खाली बोलायला लागेल, मी खालचं वरती बोलायला लागलो, तुम्हीच म्हणणार बाबांना आता बंद करायला पाहिजे. जमत नाही त्यांना. आता जमत नाही त्यांना. त्यांनी घरी बसायचं. पण वैष्णव मेळ्याला 3 दिवस पर्यंत खुर्ची टाकून बाबांना बसू. असे किती बहादर दिसतील तुम्हाला. नका बाबाला काही सांगू देऊ. 3 दिवस खुर्ची टाकीन इथं बसू बाबांना. आहे असा एखादा बहादर. जोपर्यंत 500 कोसावर येतो 500 कोसावर जातो. जोपर्यंत माझी इंद्रिय साथ देतात. जोवरी चळण गा तोवरी मानाची मागवा. जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा. मानिते लहान थोर देह सुखाची माय बापाला जर सुबुद्धी दिली परमेश्वराने, किरोबाबांनी, बंडोबाबांनी, 50 रुपये जर बाबाच्या खिशामध्ये द्यायचा विचार केला, मायासारख्या आवल्यातीने म्हणावं आमच्या बाबाला एवढे पैसे लागत नाही, 25 काढून घ्या. खरं बोलतो का खोटं बोलतो? कोण्या माय बापाला बंडोबाबा किरोबाबाच्या आशीर्वादानं सुबुद्धी दिली, बाबाच्या बॅगेमध्ये 50 रुपये टाकून द्यायचे. असं नको म्हणताय ना. बॅगेमध्ये 50 रुपये टाकून देऊ गोचो. माझ्यासारख्या आवल्यातीनं तिथपर्यंत जावं, माझ्या बाबाला एवढे पैसे लागत नाही, 25 काढून घेऊ. काढून घ्या. अशी वागणूक नाही दिली का रे? नाही वागणूक दिली. आज या आमच्या सारख्या चोर लोकांना 10,000 रुपये देतात, काहीच वाटत नाही. जोवरी चढण गा तोवरी म्हणती माझा. इंद्रिय मावळली इंद्रिय मावळले आला बागुराजा. कैसा विपरीत झाला तोच नव्हे तुला. मी माझ्या मताचं बोलतो. मी जोपर्यंत माझे इंद्रिय चालतात तोपर्यंत माझा वापर करणार. आणि ज्या दिवसाला माझी इंद्रिय साथ देणार नाही त्या दिवसाला धनराजा तोली कोणी कुत्रही विचारलं.
सत्यसाच खरे नाम विठोबाचे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. नावाड्याचा पाया पडा कैम्या उद्धार पावे काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे, काही खंड येईल हे कर्म पालू शिकतील धर्म धर्म. अपवित्र कर्माची वाट कशी लागेल गुरुदेव मला मार्ग सांगा तो कोणी तुम्हाला मार्गदर्शन करेल मार्गदर्शन गुंतागुंतीचं करणार नाही गुंठा वाढवण्याचं करणार नाही जरा ऐका हा गुंठा वाढवण्याचा धंदा बुवा मांडतील संत मांडत नाही संत गुंठा उलगडण्याचा धंदा मांडतात वाढवण्याचा नाही जरा सावधान बुवांमध्ये संतांमध्ये 36 आहे कोड्याचा पाया पडा त्याच्या नावेमध्ये तो तुम्हाला बसवणार गेल्या जन्मी तुमचं काहीतरी खाऊन बसलाय तुम्ही डोळे झाकून जरी बसला तरी जमत त्याला गरज असन बिचाऱ्याला तो वल्लव हाणतो तुमच्याकडे काय म्हणताय त्याला पाण्यामध्ये ज्या पाट्या असतात वल्लव तुम नामन गेल्या जन्मी खाऊन बसला त्याला ऋण फेडावंच लागेल त्याच्या बापाला सुट्टी आहे का नाही सुटणार 1920 सालामध्ये जन्म झाला 10 जानेवारी 1998 ला निरोप घेतला पै तुमची चुक्त करून दिली मित्र पैसा सुद्धा मिंदा राहिला नाही 12 वर्ष पोटातला अडसली घशातला कॅन्सर जपला पण तुमच्या पुढे मांडलं नाही तुमची पै चुकती करणारा माझा महाराष्ट्राचा संप्रदायाचा ठाण्यावा श्रीपाद महाराज आज आम्ही मिंदी आहोत तुमचे माय श्रीपाद माऊली कोणाची सुद्धा दमडीची मिंदी नाही पै चुकती करून दिली बसा नाळेमध्ये त्याला गरज असेल अंगाला घाम फुटतोय तोपर्यंत वल्लभ हाणतो निवांत झोप घ्या तिकडचा तीर आल्यानंतर त्याला गरज आहे तो तुम्हाला उठवणार काका उठा तुमचा तीर आला तरावया युक्ती असे तू का नाव नौकेत वैसे तुका नाव नवकेत वैसे, तुका नाव नवकेत वैसे. तुका नाम नवकेत वैसे, तुका नाम नवकेत वैसे, तुका नाम नवकेत वैसे. नाम नावाची नौका सद्गुरु म्हणजे कोडी त्या कोड्याचा पाया पडल्यानंतर तुम्ही झोपला तरी चालेल मस्तपैकी प्रपंच करा देखणा प्रपंच करा घरदार सांभाळा शेतीबाडी सांभाळा अंगाले राख लावू नका झटाला वाढू नका अंगाले म्हणजे कुठल्याही गोष्टीची न लगती सायास 2 रुपयाची अपेक्षा कोणाकडे मागायची गरज नसावी काय आला असेल भिकारी असं जीवन बहादर जगा मस्त प्रपंच करा त्याला ही जोड लावा तुम्ही तरुण जाणार अभंगाची दुसरी ओळ बोला येणे तुटते बंधने, येणे तुटते बंधने, येणे तुटते बंधने, येणे तुटते बंधने, तुटते बंधने, येणे तुटते बंधने, येणे तुटते बंधने.
संतांनी हे जर उदाहरणं मांडली नसती, कुठं गेला असता समाज? संतांनी हे उदाहरणं जर मांडली नसती, काय वाट लागली असती आमची? ध्यान धारणा मुद्रा जप, तेने तुझी न चुके खेप. सकाराम नावाच्या माणसाला तुकाराम म्हणून हाक मारली तो वो देईन का? कालवण चपाती खातोस ना रे तू, का दगड खातोस? शब्द कळत नाही काय? शब्द कळत नाही? ध्यान धारणा मुद्रा जप, यम नियम करशील तप, तेने तुझी न चुके खेप. सकाराम नावाच्या माणसाला तुकाराम म्हणून जर हाक मारली तो किती पिढ्या गेल्यानंतर ओदीन? किती? मोक्षाचे घरी सिद्धी साईला, मोक्षाचे घरी साईला. सकारामाला सकाराम म्हणून जर हाक मारली, नक्की हो देणार. पोटा दुनिया उल्हासता, रंगी गाता पै नाचता, आणि तुम्ही त्याला तुकाराम म्हणून हाक मारताय. आम्ही पण वारकरी संप्रदायाचे आहोत, मग आम्हाला कसं होत नाही? घबरा जरा. मोबाईल दाखवतो. आई बघा, माझ्या हातामध्ये हा मोबाईल आहे. 2-5 हजाराचा असेल, 25 हजाराचा असेल, जाऊ द्या मरू द्या केवढ्याचा. कळत न कळत 7च्या जागेवर 8 दाबला गेल्यानंतर ती बाई काय म्हणते तिकडनं? हॅलो हॅलो, तुमचं चुकलेलं आहे तपासून बघा, असं ती बाई म्हणते. बेंद्रे बाबा नाही बोलत का? भाऊ दादा म्हणते. चुकलेलं म्हणते का बरोबर म्हणते? चुकलेलं. हे म्हणताय मी मोदी साहेबाचा पिया आहे काय? पेटवायचं का? नाना साधनाच्या केल्या खट्या पडला, बाजूला कणिक लावली का नाही? ते पण कातड, हे पण कातड आहे. तिकडची कणी इकडे लावली तर नाही जमत का? का नाही जमत? का नाही जमत? तिकडेही कातडच आहे, इकडेही कातडच आहे ना. मग लावा ना इकडं कणिक, मग का नाही लावत? सगळं सारखंच म्हणतात. सकाराम नावाच्या माणसाला जर सकाराम म्हणून हाक मारली, वो नाही देणार. आणि तुकाराम म्हणून हाक मारली तर एक गावामध्ये 10,000 लोकांची वस्ती, आणि महादेवाच्या देवळासमोर एक चिंचेचं पार होते, आणि त्या पारावर काही प्रतिष्ठित मंडळी बसलेली होती. हे बाहेर गावचं घनचक्कर मायासारखं तिथं आलं. म्हणलं मला माधवकडे जायचं. 10,000 लोकांचं गाव. कोण इथं कमीत कमी 5-50 माधव नावाची माणसं आहे. नाही म्हणला सावड्या रंगाचा आहे, पायजमा पेनतो. देव करा गुंडा येडपट. 5-50 माधवट माझ्या या गावामध्ये 10-15 हजार लोकांची वस्ती आहे. तालुका पातळीचं गाव आहे. कोणाच्या माधवाकडे जायचं?
काय त्याचा पत्ता वगैरे पॅन्ट्या, काय त्याचं आडनाव, त्याचं काय बापाचं नाव, काय त्याचा चौक वगैरे असं काय गल्ली काय काय आहे का नाही तुझ्याकडे? काय नाही म्हणलं ते माधवकडे जायचं मला. तू जायचं काय? मी काय बोलतो कळतं का तुम्हाला? मी काय बोलतो ते? माझ्या गावामध्ये 5-50 माधव नावाचे माणसं आहेत. कोणाच्या माधवाकडे जायचं? देवाला आनंद नाव आहे. जा तुम्ही खटला कुठं न्यायचं? धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडलेला बुद्धीचा हो बळ, त्याने फेडलेला बुद्धीचा परमार्थ युक्तीचा आहे, दांडगाईचा नाही. तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली आणि म्हणून घरासमोर उभा राहिला आणि त्या घरधण्याला हाका मारायला लागला. अहो गोविंदराव, अहो गोविंदराव, अहो गोविंदराव, अहो गोविंदराव. झोपेतले लोक जागा झाले रात्री 11 वाजता. अहो गोविंदराव. 800 वर्षापूर्वी ज्ञानोबानं प्रमाण दिलंय हरिपाठामध्ये. वाचाड नामरूप नाही मेळ, अवघवाचे दाबोत, अविद्या वर्गाची या राती मज ओळखावया श्रुती. पुढे काय? अविद्या वर्गाची या राती मज ओळखावया श्रुती, ते नामानादी परब्रह्म विश्रामधाम. मतीनं माती खाल्ली ना, आणि त्यांचं काय ऐकता? ते नाम किरा नाम जाती, अविद्या वर्गाची या राती पूर्ण केली. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गाढरोत्तमा येडा ऐसा ब्रह्मा एकला होता, ईश्वरा त्यांना ओळखे सृष्टी करू शके, आणि थोरू केला एके मना म्हणी काही. नाम चांगले चांगले माझे कंठीला होले, कपी मुळे उधळीले, मुक्त केले रात्र. साधू संतांनी परमार्थ युक्तीचा सांगितला का दांडगाईचा सांगितला? आम्ही त्या मार्गावर आहोत का? तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव. ज्ञानराजा, माझ्या अगोदर तुम्ही अवताराला आलेत, माझं मोठं भाग्य म्हणावं लागल. युक्तीचा मार्ग मला शिकवला. नारायण बाबा मावले, लक्ष्मण बाबा मावले, बलभीम बाबा माऊली, व सदयानंद माऊली. बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, सखयानंद माऊली, नारायण बाबा माऊली,
शांताबाई माऊली हो बंडू बाबा, शांताबाई माऊली हो बंडोबा माऊली हो बंडोबा माऊली, बंडोबा अरे बंडू बाबा माऊली हो केरू बाबा माऊली हो बंडू बाबा माऊली हो केरू बाबा माऊली, बाबा माऊली रंगस बाबा माऊली नारायण बाबा माऊली हो माने बाबा माऊली येणे साधने साधने गोविंदराव 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 रात्री 11 वाजता झोपेतले लोक जागा केले रे. आमचे भागवत दादा सारखा एक पठ्ठ्या बाहेर आला. का रे म्हणलं का भुकतोस? म्हणलं गोविंदाला हाक मारतो. तुला कुलूप लावलेलं दिसत नाही का रे मेंटल? ठेव का रे कुत्रा? फैसला झाला का राहिला? कुलूप लावलेलं बघितलं असतं तर वाढवला ना कुटाना. झोपेतले लोक जागा केले. तुला कुलूप लावलेलं दिसत नाही का रे मेंटल? शब्द कडावीत माणसाला. स्टोच्या नवजल मध्ये कचरा गुंतून गेला. उपाय काय आहे त्याला? सत्यनारायण घालणे. स्टोच्या नवजल मध्ये कचरा गेलाय. इथं पण कचराच गेला कल्पनेचा. म्हणून तर मी सकाराम, मी तुकाराम, मी सायबू, मी गैबू, मी सांडू, मी पांडू, मी उकळू, मी चलपडू, मी गरबडू, मी कमल, मी विमल, मी सुमन, मी युरे, मी तिवरे, लसूण, कांदा, जिरं, हळद, ते फोडणी. कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पना अविद्या तेने झाला जीव. अविद्या तेने झाला जीव. माया शिवानी शिव बोली नव्हती. माया उपाधी शिव ज्ञान धारणा मुद्रा जब यम नियम करशील तब तेने तुझी नुचुके खेप. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडूनी की जे तो धंदा. तो शीन असो नुसता दृष्टा दृष्टी. तो अर्ध्या माथ्यापर्यंत भांग भरला. एवढा कुंकू लावला. हातभर बांगड्या पेल. मी निंदा करत नाही, मी वस्तुस्थिती सांगतो. मी चुकलो का बरोबर सांगा. नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून अर्ध्या माथ्यापर्यंत भांग, एवढा मोठा कुंकू, हातभर बांगड्या, इथपर्यंत लोमकडन. तोपर्यंत त्याला काय म्हणतात? आणि या अंगठ्याच्या इकडच्या पायामध्ये असल्या त्याला काय म्हणतात रे भाऊ? एवढाले जोडवे, एवढाले पैंजण. आबा बाबा 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 बाबा. सौभाग्यवतीचे दागदागिने अगदी शरीरावर गच्च माहेरी राहते. माझं चुकलं काय? कंचीनं शिंगार केला नवऱ्याच्या नावाचा, तिचं चुकलं? अरे दादा हो, ओ दादा हो, नखरा नाही केला तरी चालेल. अमेरिकन मध्ये बायका काही कुंकू लावत नाही तरी पोरं होता. अमेरिकन मध्ये त्या बायका मंगळसूत्र पेनत नाही. माझ्या गड्यात आहे का रे? सध्या तसंच चाललंय ना महाराष्ट्रात. अमेरिकन मध्ये बायका मंगळसूत्र पेनीत नाही तरी पोरं होतात. पायामध्ये काही पेनत नाही तरी पोरं होतात. का पेनतात? नाही वाटत का त्यांना? अरे दादा हो, नखरा नाही केला तरी चालेल. मग नखरा करते, माहेरी राहते. लगीन कशासाठी केलंय त्या पोऱ्याच्या बापानी? माझ्या पोऱ्याचा वंश वाढावा म्हणून लगीन केलं ना त्याने.
का मनोरंजन करमणूक म्हणून केलं? मला सांगा बरं तुम्ही. तडतड करायला नका लावू. कशासाठी त्याच्या बाबानं लगीन केलं? माझ्या पोऱ्याचा वंश वाढावा म्हणून लगीन केलं. आणि माय माहेरी राहते आणि त्याच्या नावाचा एवढा कुंकू लावते माहेरी. कुंकू नाही लावला तरी चालेल, नांदणं हा विषय बरोबर आहे. आणि नांदल्यानंतर नक्की वर्षानं, 2 वर्षानं, 5 वर्षानं अभंगाची 3री ओळ. हो भावजाचे गाठे भावजाचे गाठे भावजाचे गाठे भावजाचे गाठे लाभजाचे उठा उठे लाभजाचे उठा नांदणं बरोबर आहे, पिन मारणं बरोबर आहे. भाव ज्याच्या गाठी आज ना उद्या नक्की परिणाम होईल. बोध दिला मज सांगा ते मार्ग धाविला नीट आणि भ्रांती समोर गेली दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. येता जगमार्गणी पावलो पंढरपूर. भावनिका झाला रे भावनिका झाला. भावनिका झाला, भावनिका झाला, भावनिका झाला, भावनिका झाला, भावनिका झाला. देव पावना घरा आला, देव पावना घरा आला, देव पावना घरा आला. भावनिका झाला, भावनिका झाला, भावनिका झाला, भावनिका झाला, भावनिका झाला. नवऱ्याकडं नांदता 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 केवी जीव शिवाची अवचटी. भक्तीच्या पेटे झाली बेटी. आत्मसाक्षात्कारे पडे मिठी. संधी माझी उठे आणि वार. श्रीपाद महाराज की जय. संप्रदायाच्या नियमाने इथपर्यंत आलो. 10:30 वाजले. कीर्तन सुटलं. विठोबार भावाच्या बाबतीत दिलामध्ये जर विषमता असेल, नागपुड्या वडता 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 रक्त निघेल, डोळ्यातनं पाणी येणार नाही. भावाच्या बाबतीत जर विषमता असेल, लेकीचा बाप वारला, एकटी लेक, अर्ध्या वयात झालेली लेक, लेकीसाठी हाताचा पाळणं डोळ्याच्या वाती केल्या. राम 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 राम. कोणाचा भाऊ कोणाची भाऊजाई या जगात कोणाचं कोणी नाही. आता फोन निघालेत. पाठीमाग सायकलीवर जावं लागत होतं. डोक्याला पटका बांधलेला गावाचा एक भाऊ तिच्या उमऱ्याशी सकाळी सकाळी आला. ती घर झाडीत झाडीत ओसरीत आली झाडायला. सायकल दाराशी लावणारा एक गावाचा म्हणजे माहेरचा मुलगा तिथं गाडी लावताना दिसला. म्हणला, दादा सकाळी सकाळी टोपण बांधून का आलास? तिला कळलं. हातातली केरसुनी सुटून गेली. तिची केरसुनी जागेवरच पडली. लगबग लगबग
पायऱ्यांपाशी येते. दादा काय येणं झालं, काय नाही म्हणलं ताई, इकडं आलतो मी तर तुझी आठवण आली, योगा आलो. नाही म्हणलं काहीतरी असलंच पाहिजे. तशीच लगबग घरात गेली. हात लटलटत होता, थरकाप होत होता. तशा अवस्थेत तिनं हातामध्ये पाणी दिलं. तो पाणी प्याला. सांग ना काय झालं, काय येणं केलंस? काय नाही म्हणलं ताई, दुपारी 11 वाजता वडिलांची यात्रा निघणार आहे. मी तुला सूचना द्यायला आलो. बघा आता त्या लेकीची अवस्था. मागच्या दरवाज्यानं भावकीतल्या घरात जाते, 2-4 आया बायांना सांगते, रिक्षा करते, या गावच्या स्टँडला उतरते. मखरेवाडीच्या फाटेला त्या आया बाया उतरतात. ते 2-4 पावलं चालतात तोपर्यंत ती लेकी इथपर्यंत पोहोचली. त्या रिक्षातनं उतरत्या 2-5 पावलं चालतात तोपर्यंत ती लेकी इथपर्यंत पोहोचून जाते. या देवडापाशी ती येडा मारते. भावकीतले लोक बसलेले असतात, आया बाया असतात. या वस्तीवरचे ते वस्तीवरचे तुडुंब जनसमुदाय असतो. बापाच्या नाकामध्ये कापसाचे बोडे घातलेले असतात. त्या ज्या आया बाया असतात त्या इकडं तिकडं वाहना लपवतात. जातेवेळी आपल्या वाहना आपणाला लगेच सापडायला पाहिजे म्हणून. ही लेक वाहनं कुठं निघाल्या तिला कळलं नाही. ती कोणाला लाजत नाही. कोण काय म्हणन असं तिच्या मनात येत नाही. जया ऐक्याची उतारा, सोडला बोधाचा तारा, निवृत्तीच्या पहिला तिरा झेपावला जो श्रीपाद महाराज की जय. त्या लेकीची नाळ बापाशी जुडलेली होती. माझा बापू परत मला पुन्हा दिसायचा नाही. माझी दीपवाडी, माझी अक्षय तृतीया, माझं रक्षाबंधन. आठवड्यातनं माझा बाप 3दा यायचा माझ्याकडं. माझा बापू आठवड्यातनं 3दा यायचा. सायकल घेऊन यायचा. गेल्यानंतर भाऊ नाही येत. तो महिन्यानं 2 वर्ष, महिन्यानं, मी तर म्हणतो वर्ष 2-2 वर्ष देखील बहिणीकडे ढुंकून बघत नाही. मी आमच्याकडची गोष्ट सांगतो. मी ती लेक वाहना कुठं गेल्यात तिला भान नाही. तिला पूर्णपणे देहाचा विसर देखील पडू शकतो. पडला त्याच अवस्थेत बापू, गल्लीतले जे लोक होते, ही लेक असली पाहिजे. ही जी आरडते ना, ही लेक असली पाहिजे. पाठीमाग तर बायाच होत्या का नाही? त्या पण बायाच होत्या का नाही? त्या पण रडल्यात का नाही? त्या पण तिथवर येतात का नाही? पण सार आणि आसाराचा निवाळा जनसमुदायाने केला. ही जी रडत आली, ही भोक्साभोक्षी जी आरडते, तिला देहाचा विसर पडला. तिची केस कुणीकडं, तिची साडी कुणीकडं, तिचा कुणीकडं. भाव ज्याच्या गाठी त्याशी लाभ उठाउठी. चित्त चैतन्याची होता भेटी, लिंग देहाची सुटता गाठी. नेत्री अश्रूंचा पूर दाटी, रोमांच उठी सर्वांगा. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकांशी. चित्ताला माशीच्या पायाला चिपकणारी माती जरी एवढा चिपकलेला असेल, आयुष्यभर नाकपुड्या ओढल्या, रक्त गळण, डोळ्यातनं पाणी येणार नाही. डोळ्यातनं पाणी येण्यासाठी भाव शुद्ध असावा लागतो. मित्र ऐक, मी पण श्रीपाद महाराजांचाच आहे. त्यानं मी एकच दिवशी माळ घातली, त्याला कशी होते मला का होत नाही? तुझा पेपर तूच तपास. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकांशी आणि अभिमानी याशी गर्भवास. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कडी काढा. हरी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. श्रीगोंदा मखरेवाडी पंचक्रोशी तालुक्या जिल्ह्यातून आलेले सर्व नामधारक, पंचक्रोशीतून आलेले सर्व भक्तजन, हरिभक्त. आजचा हा दुसरा दिवस. उद्या काल्याचं कीर्तन. हरिभक्तीपरायण आदरणीय विलास बाबा मतने महाराज, आज ज्याप्रमाणे बहुसंख्येनं तुम्ही उपस्थिती दिली
दाखवली त्याचप्रमाणे उद्या सुद्धा बहुसंख्येनं उपस्थिती द्या. आज मी कीर्तनाला या ठिकाणी